तर मित्रांनो, हा माझा सगळ्यात शेवटचा ट्रेक असणार आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आवाज ऐकायला भेटतो. तर तुम्ही पहा. गुड गुड व्हेरी गुड. जय शिवराय मंडळी. तर आज आपण आलेलो आहोत सह्याद्रीमधील अजून एखाद्या अशा नवीन ठिकाणी. तर आता तुम्ही मागे पाहू शकता की आपण या सह्याद्रीच्या अतिशय लांबच लांब पसरलेल्या डोंगर रांगेमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आज 2 छोटी मुलं आहेत. तर नेहमीप्रमाणे आज आपण मुलांना यासाठी ट्रेकला घेऊन आलेलो आहे की यांना पण निसर्गाची एक आवड लागली पाहिजे आणि निसर्ग पर्यावरण याविषयी यांना जास्तीत जास्त माहिती करून देण्यासाठी आम्ही आज या 2 मुलांना सोबत घेतलेलं आहे. तर चला आता आपण जाऊया पुढील आपल्या ट्रेकसाठी. तर या ठिकाणी ही मंडळी विश्रांती घेत आहेत. तर पंकजजी, काय आपलं म्हणणं आहे जरा थोडक्यात सांगा. कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी ट्रेकला येऊन? भारी वाटतंय आणि मुलांना वगैरे आम्ही घेऊन आलेलो आहे तरी भारी वाटतंय, म्हणजे चांगलं वाटतंय. जरा एकंदरीत जरा थोडंसं काहीतरी वेगळं, नाहीतर रोज आहेच आपलं जा उठा आपलं काम करा, त्यापेक्षा आपलं हे जरा थोडंसं काहीतरी नवीन काहीतरी चांगलं आहे उलट. आम्ही जरा इथे दमलेलो आहे तरी जरा थोडी विश्रांती करून जरा थोडंसं पाणी वगैरे घेऊ आम्ही आणि थोडंसं बॅगमध्ये पण खायला वगैरे आणलेलं आहे. नो वॉशी. तर मंडळींनो, ह्या ट्रेकची संपूर्ण स्पॉन्सरशिप पुणे हेल्थ संस्था पुणे यांनी आपल्याला केलेलं आहे. तर या संस्थेचं मनापासून आभार. तर आपण सह्याद्रीमध्ये सर्वांनी आलं पाहिजे, फिरलं पाहिजे. ह्या सह्याद्रीतील सर्व डोंगर रांग जे आहे, पर्यावरण जे आहे, याचा आनंद आपण सर्वांनी घेतला पाहिजे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा आणि अजूनही तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला आता आपण हा ट्रेक पुढे कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हा जो एक डोंगर आहे, हा डोंगर आपण पूर्ण चढून ह्या मधल्या रस्त्याने उतरून आपण आता ह्या दुसऱ्या डोंगरावरती येऊन आपण थांबलेलो आहोत. तर आता हे पहा तुम्ही,
ह्या डोंगरावरती आल्यानंतर आपल्याला भरपूर असं मोठं पठार या ठिकाणी पाहायला भेटते. तर आता या ठिकाणी आपण एक पूर्ण फेरफटका मारणार आहे. चला तर मित्रांनो, आपण आता ट्रेक करायला सुरुवात केल्यापासून साधारणतः 1.5-2 तास झालेले आहेत. तरी आता आपण ह्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. तर मागे तुम्ही पाहू शकता की ही सह्याद्रीची जी डोंगर रांग आहे ही संपायचं नावच घेत नाही आहे. इतकं अप्रतिम या ठिकाणी ही सह्याद्रीची रांग आपल्याला पाहायला भेटते की आम्ही पहिल्यांदा एक डोंगर चढून आल्यानंतर आम्हाला वाटलं की आता आपला ट्रेक संपेल, पण तो आम्ही चढतोय नाही तर आम्हाला दुसरा डोंगर दिसला. ह्या डोंगरावरती येऊन पण आम्ही भरपूर असं दूरपर्यंत चालत गेलो तरी हा डोंगरचा जो टॉप आहे हा संपायला नाव घेत नाही. तर आता आपल्याला थोडंसं ताण लागलेली आहे म्हणून या ठिकाणी आता आपण पाणी पिऊन घेऊया. अक्षरशः पाणी पण एकदम कोमट झालेलं आहे, गरम झालेलं आहे, कारण की बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला ऊन जाणवते. तर चला तर मंडळी, आपण पुढे काय हे पाहून घेऊया. चला मंडळी, झाला का नाश्ता बिष्टा? झाला आता. चला उरका चला, अजून आपल्याला पुन्हा माघारी जायचं आहे. तर अजून बराच वेळ आपल्याला लागणार आहे. It's your Jackie. तर मंडळी, ह्या सह्याद्री डोंगर रांगेमध्ये फिरत असताना आपल्याला एक असा अद्भुत प्रकारचा दगड या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे. तर या ठिकाणी आपण ह्या दगडावरती दुसरा दगड मारल्यानंतर विविध प्रकारचे 3 आवाज एकाच दगडामधून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर आत्ता आपण हे दगडावरती दगड मारून पूर्ण प्रात्यक्षिक तुम्हाला करून दाखवत आहे. तर तुम्ही नीट बारकाईने हा आवाज ऐका. या ठिकाणी आम्ही अतिशय उंच भागावर असल्यामुळे हवा पण फार भरपूर आहे, तरी पण आम्ही तुम्हाला ह्या दगडाचा आवाज ऐकवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तर काळजीपूर्वक ह्या दगडातील आता आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकू शकता. तर सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आवाज ऐकायला भेटतो. तर तुम्ही पहा, हे पहा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा आवाज ऐकायला भेटतो. हे पहा. आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपल्याला एक वेगळा आवाज ऐकायला भेटतो. तर अशा पद्धतीने हा आपल्याला एका दगडामधून 3 प्रकारचे वेगवेगळे आवाज या ठिकाणी ऐकायला भेटतात. तर हा चमत्कार पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला. तर मंडळी, हा जो आपण एक ट्रेक केला सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये, तर कसं वाटतंय तुम्हाला? तनू, काय सांगशील तू? मला खूप दम लागला आणि चढायला लय आवडलं. आणि असं म्हणजे दगडातून इकडून तिकडून तसं मला लय आवडलं का? दम पण लागला? हा. बरं. शेवटलं ते आवाजाचं मला लय भारी वाटलं. कसला आवाजाचं? दगडाचा. बर. तर पंकजराव, काय सांगाल तुम्ही? दगडाचा पण आपल्याला एक शोध लागला नवीनच. वेगवेगळे त्याच्यामध्ये निघाले आपल्याला आवाज वगैरे. तरी पण ते भारी वाटलं. ते एक आपल्याला चांगलं दगड कुठला तरी भेटला आपल्याला. आणि दम पण लागतो. आता तर आहेच, ते तर आहेच, दम तर लागणारच आहे. एवढं आपण भरपूर डोंगर वगैरे आपण आलेलो आहे वरती चढून वगैरे. तर हिराला घेऊन तुमचा पहिला ट्रेक काय? आधी तुम्ही गेले होते? नाही, आमचा पहिलाच ट्रेक आहे दोघांचा सोबतच. बर. आता तनून मी तर गेलेलो आहे बऱ्याच वेळा. तर आपल्याला असं आलं पाहिजे लहान मुलांना घेऊन, नाही का? बरोबर. आणि फिरलं पाहिजे. तर चला मंडळी, आता आपण पण काय एवढा दिला नाही असा त्रास की बाबा जायचंय ते. चला, एकंदरीत बरं वाटलं म्हणायचं. हा, एकदम छान.
बरं बरं चला. फ्रेश झालं फ्रेश. ओके ओके. नवीन वर्षासाठी आता रेडी आहे आपण. हा 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 हा. तर मंडळी अशा पद्धतीने आपलं एक 2.5-3 तासाचा एक चांगला ट्रेक या ठिकाणी झालेला आहे आणि मस्तपैकी दमणं पण झालेलं आहे आमचं. तर आता आपण परतीच्या प्रवासाला लागूया. तर आता आपल्याला पुन्हा ह्या ठिकाणी इकडे तुम्ही पाहू शकता की हा डोंगर आपण उतरून आलेलो आहे आता आणि पुन्हा आपल्याला हा डोंगर एक चढून उतरायचं आहे. मग आपल्याला आपली गाडी त्या ठिकाणी भेटणार आहे. तर मित्रांनो हा माझा सगळ्यात शेवटचा ट्रेक असणार आहे. कारण इंग्रजी नवीन वर्षाचं सन 2022 आज संपतंय. म्हणजे आज 31 डिसेंबर 2022 आहे. तर आपण येणाऱ्या इंग्रजी नवीन वर्षामध्ये अजून असे भरपूर काही ट्रेक करणार आहोत आणि ते सर्व ट्रेक तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला भेटतील. तुम्ही अजूनही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा पद्धतीने आपण एक ट्रेकसाठी आलेलो होतो. सोबत ही लहान गँग आपल्यासोबत होती आणि आत्ता हा दिवस जो आहे हा 31 डिसेंबर 2022 आहे. तर मी आशा करतो की 2022 साल हे पण तुम्हाला आनंदाचं सुखसमृद्धीचं गेलं असेल आणि येणारं इंग्रजी नवीन वर्ष 2023 ही आपल्या सर्वांना सुखसमृद्धीचं जावो हे आमच्या सर्व जानकी माता प्रोडक्शन यूट्यूब चॅनलकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा आहे. तसं तर आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं पण बरेच लोक हे 1 जानेवारी म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार पण नवीन वर्ष साजरं करतात. तर आपण त्या सर्व लोकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि याच ठिकाणी आमचा हा आजचा ट्रेकचा व्हिडिओ आम्ही संपवत आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.